शिवसेना आमदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. अशोक खरात प्रकरण सध्या मोठ्या प्रमाणात गाजत आहे आणि सध्या त्यांच्यासोबतचे जे फोटो सध्या पाहायला मिळत आहे त्यांच्यावरती कारवाई होणार की नाही असा सवाल तो उपस्थित झालाय. काय सांगतो? असं आहे की अशोक खरात प्रकरणामध्ये हे प्रकरण किती गंभीर आहे, किती घृणास्पद आहे, हे आता मुख्यमंत्र्यांच्या आता सभागृहामध्ये केलेल्या निवेदनातून पूर्णपणे अधोरेखित झालं. पण मी पहिल्या दिवसापासून मागणी करतोय आणि म्हणतोय की ही SIT खूप अगोदरच नेमलेली आहे, अगोदर नेमलेली आहे. वास्तविक अधिवेशन सुरू झाल्या झाल्या मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये निवेदन करायला पाहिजे होतं. मध्ये कधीतरी निवेदन करायला हवं होतं, परंतु याबाबत कधीही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निवेदन केलं नाही. काल मीच सभागृहामध्ये आग्रह धरल्यानंतर आज निवेदन केलं. त्या निवेदनामध्ये ते काय त्यांचा जो ट्रस्ट आहे त्या अशोक खरातचा, त्याच्यामध्ये संचालक कोण आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सांगितलं. परंतु प्रत्यक्षपणे यामध्ये मोठमोठे अधिकारी आणि मोठमोठे राजकारणी किंवा काही वजनदार पुढारी आहेत त्यांच्याबद्दल कुठेही कारवाईचा उल्लेख सुद्धा साधा मुख्यमंत्र्यांनी केला नाही. आणि म्हणून आपण त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही बाकीच्यांच्यावर कारवाई करता, यांच्यावर कारवाई करणार आहात की नाही? तेव्हा त्यांनी थातुरमात्र उत्तर दिलं, करतो कारवाई म्हणून. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं की इंटेलिजन्सच्या माध्यमातून हे प्रकरण आम्ही समोर आणलं, सर्वात जास्त पुरावे आमच्याकडे. मग पुरावे असताना काही एकतर्फी कारवाईचा हा सगळा प्रयत्न आहे का? असं आहे की जर तुमच्याकडे पुरावे होते तर तुम्ही का नाही कारवाई केली वेळेवर? एवढी सगळी चर्चा, एवढा सगळा गदारोळ, एका बाईनं तुमच्याकडे तक्रार नोंदवली, एका पत्रकारानं त्या संदर्भामध्ये धावपळ केली, त्याच्यानंतर का हे सगळं दाखल झालं? आणि म्हणून ठीक आहे, आता फक्त आमच्याकडे तुमच्याकडेच असणार पुरावे, दुसरे कोणाकडे असणार जास्त पुरावे? सरकार म्हणून, सगळी पोलीस यंत्रणा म्हणून, प्रमुख म्हणून तुमच्याकडेच पुरावे असणार. पण आमचं तेच म्हणणं आहे की एवढे सगळे पुरावे असताना ह्या अशोक खरात सारख्या नादान माणसाला अटक करण्याकरता एवढा उशीर का करावा तुम्ही? याचं उत्तर जनतेला तुम्ही द्या. यासोबतच जर फोटो सध्या पाहायला मिळत आहेत तर कारवाई होणार की नाही असा प्रश्न असताना तत्कालीन जे सरकार होतं महाविकास आघाडीचं त्यावेळेला जी पाईपलाईन त्यांना देण्यात आली होती मग ती कोणाच्या आधाराने दिली असं सुद्धा सवाल असं आहे की केंद्रामध्ये काही झालं की पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं आणि राज्यामध्ये काही झालं तर महाविकास आघाडीने केलं. मग तुम्ही काय करता? महाविकास आघाडीच्या कारकिर्दीमध्ये घडलं तर मग तुम्ही का नाही त्याला आळा घातला? आता 4 वर्ष सत्तेवर तुम्ही आहात आणि म्हणून हे असं भंपक काहीतरी बोलणं हे नेहमीच आहे सत्ताधाऱ्यांचं. एक शेवटचा प्रश्न आहे. या सगळ्यामध्ये अशोक खरातला अटक झालेली आहे, तिची अटक आता वाढवण्यात सुद्धा आलेली आहे. मात्र जसं सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय, कारवाई ही होणं गरजेची आहे का? कारण सगळ्यामध्ये पाहायला गेलं तर ज्यावेळेला अशा घटना घडतात, महिलांच्या बाबतचा लैंगिक शोषणाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा सरकार दरबारी सर्वसामान्य जनता धावते. मात्र आता सरकारमधलेच मंत्री, आमदार या सगळ्या घटनेमध्ये अडकलेत. मग सर्वसामान्य जनतेने नेमकं कोणाच्या दरबारी जावं? असं आहे की सर्वसामान्य माणसाने उठसूट बुवाबाजीच्या पण दरवाजे जाऊ नये. उठसूट कशा करता जाता बुवाबाजीच्या दरवाज्यामध्ये? तुम्ही त्यांना कशाला जाता तुम्ही त्यांच्या तिथे? तुम्ही कष्ट करा, मेहनत करा. तुम्ही विज्ञानावर विश्वास ठेवा, अंधश्रद्धेवर कसला विश्वास ठेवता? त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी देखील अशा गोष्टीत पडताना विचार केला पाहिजे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अर्ध मंत्रिमंडळ त्याच्यामध्ये गुंतलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे. सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो एकंदरीत अशोक खरात प्रकरणामध्ये सध्या विविध मुद्दे चर्चेला येताना पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांचं स्पष्टीकरण मत हे या सगळ्यावरती विधानसभेमध्ये भाषणादरम्यान जे आहे ते दिलेलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणी जे फोटो सध्या समोर येतात त्यांच्यावर ही कारवाई होणार का असा सवाल उपस्थित असताना ती कारवाई होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.